कुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप वसो न शके पाप जाय त्रिविधतो ताप ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया तुका म्हणे माया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरूपं सद्गुरुं नमामि आपदामं पहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे आता तेची नमस्कार हो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा Oh
विठ्ठलाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी। अखंड हरिनाम सप्ताह धर्मनाथ महाराजांच्या विजयनिमित्त असलेला हा हरिनाम कीर्तन सोहळा आणि या सोहळ्यातली आजची 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचं सौभाग्य या ठिकाणी प्राप्त झालं। सेवेसाठी अनेक दिग्गज मंडळी ज्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्या ज्ञानोबारायांच्या भक्तीचा वास दरवळतो, तुकोबारायांच्या अभंगाची गुणगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत चालू आहे, असे सर्व भक्त भाविक या ठिकाणी या पर्व काळामध्ये उपस्थित आहे। अनेकांची परमार्थाची असलेली कास आणि अशा ठिकाणी आज वारकरी संप्रदायामधला एक आधारस्तंभ, सर्वांचं आदराचं स्थान शांती ब्रह्म गुरुवर्य कुरेकर बाबा या ठिकाणी येऊन गेले। बाबांच्या नुसत्या पदस्पर्शाने सुद्धा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पवित्र निश्चित झालेल्या आहेत, अशा माझ्या मनाची भावना या ठिकाणी तयार झाली। खर तर बाबा येणार ह्याची मला कल्पना नव्हती, नाहीतर मी इथं थांबलो असतो। कारण साधू संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे महाराज। तुम्हा आम्हाला कुरेकर बाबा इथं अगदी जवळ आहेत असं जरी वाटत असलं ना तर ते जवळ नाहीत बरं का। जवळ नाहीत म्हणजे माझं बोलणं समजून घ्या। साधू भेटला तरी साधू कळणं फार महत्वाचं आहे आणि कळल्यानंतर त्याच्या चरणावर लीन होणं त्यापेक्षा अजून फार महत्वाचा भाग जीवनामध्ये राहतो। एखादा साधू न बोलवता या ठिकाणी येतो। खरं तर बरेचसे कीर्तनकार आपली सेवा नसेल तर फिरकत सुद्धा नाहीत, बोलतही नाही, पण बाबा या ठिकाणी येऊन गेले। मस्त कही अभंगाकडे वळत असताना थोडस परिहारापूर्वी माझ्या सेवेला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी पिंपळे जगताप या गावामध्ये गेल्या महिनाभर मृत्यूने थैमान घातलं। याची मला तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी मी बोलत नाही, तर एक फार मोठ्या एका दुःखद प्रसंगामधून हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। सप्त्याच्या सुरुवातीलाच माझं एक भगवंताजवळ, त्या माऊलीजवळ, माझ्या तुकोबारायाजवळ एक मागणं असेल की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी। भगवंताने त्यांना कुशीत घ्यावं आणि योगायोग असा आहे की हरिनाम सप्ताह तदनंतर सुरू होतो। उद्याचा एका जगताप कंपनीपैकी कोणाच तरी एक जणाचा उद्या एक दशक्रिया विधी सुद्धा आहे। चांगली माणसं, तरुण माणसं आणि हळहळ लावणारी घटना घडून गेल्या। ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही, पण त्याला सामोरे जाणंही तेवढंच महत्वाचं आहे। या सप्ताहाच्या माध्यमातून माझी कीर्तनरूपी सेवा त्यांच्यासाठी समर्पित करतो आणि माझ्या सेवेकडे प्रवृत्त होतो। विठ्ठल विठ्ठल
संचित क्रियमान भोग. भवरोग म्हटलंय महाराज. शरीराला होणारे रोग आणि मनाला होणारे रोग. शरीराला होणाऱ्या रोगाला सायन्सने खूप प्रगती केली महाराज. अगदी कॅन्सरला सुद्धा थांबवण्याची ताकद आजच्या सायन्स मध्ये आहे. पण ज्याला भवरोग म्हणतात ना, हा भवरोग बाकी मनाला झालेला रोग. हा रोग बरा होण्यासाठी नामाशिवाय दुसरं साधन नाही. शरीराला होणारे रोग हे जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी होतात आणि शरीर संपलं की त्याच्याबरोबर ते संपून जातात. पण हा भवरोग असा आहे की हा जन्माला येतानाच बरोबर येतो आणि मेला तरी सुद्धा तो बरोबर, जर कावळा शिवला नाही तर बरोबर गेला. कोण? भवरोग. नुसता कावळ्याशीच काही संबंध नाही. संचित क्रियमान भोग, मागच्या जन्माचं जे शेष राहिलेलं जे कर्म आहे ते कर्म पूर्ण करण्यासाठी मनुष्य देहाला आपण आलो. कशाला आलोत आपण मनुष्य देहाला? मनुष्य देहाला आल्यानंतर जे संचित आहे ते संचित तुम्हाला भोगावंच लागणार. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, भोगावंच लागणार. मग तो जो भोग आहे संचिताचा, तो भोग संचिताचा जर संपवायचा असेल त्याला एकच उपाय सांगितला, नाम. पण तो रोग वाढू नये म्हणून जे क्रियमान भोग आहे, वर्तमानामध्ये जे आपण कर्म करत आहोत ते कर्म कसं करावं, कसं केलं पाहिजे, याला फार मोठी किंमत निर्माण होत असते. संचित क्रियमान भोग. आणि याच्या सगळ्यावर मात जर करायची असेल तर विठ्ठलाचं नामचिंतन तुम्हाला करावं लागेल. आईशे विठोबाचे नाम. मनुष्य जन्माची निर्मितीच एवढ्यासाठी, फक्त नामस्मरण करण्यासाठी. मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो, मी कुठून आलो, काय माझं प्रयोजन काय, मी कोण आहे याचा करावा विचार. म्हणे ज्ञानदेव, म्हणे ज्ञानदेव अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास असा जर आपला असेल तर आपण लगेच म्हणतो ब्रह्म आहे. काय म्हणतो? मी ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म याचा अनुभव आहे का? मी ब्रह्म याचा अनुभव आहे का? महत्वाचा भाग आहे. परमार्थामध्ये आपण आपल्याला फसवत चाललेलो आहोत हे कधीच विसरू नका. तुम्ही फसवू नका स्वतः. मी कोण आहे याचा विचारच करायला पाहिजे. जर भवरोग आपल्याला हा संपवायचा असेल, या भवरोगाचं निवारण जर करायचं असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. कशासाठी जन्म मिळाला? देवाने आपल्याला जे आयुष्य दिले महाराज, श्वास मोजून दिलेत, मोजून श्वास दिलेत. एवढं नामाचा जप झाला की तुझं मागच्या जन्माचं शेष कर्म संपणार आहे. तेवढा जप आपल्याला दिलाय, तेवढा तू जप कर. बस तू माझ्या स्वरूपाला येऊन भेटशील. दिवसाचा 21,600 वेळा होतो. किती वेळा?
21,600 वेळा त्याचा जप चालू आहे आणि त्या जपाचं नाव आहे सोहम. स्पष्ट बोलतोय मी थोडस. तो सोहम नामाचा जो जप आहे महाराज, तो जप केल्याशिवाय तो भगवान परमात्मा आपल्याला सापडत नाही. सोहम बोलाचा केला आणि विठ्ठल काकुळी. हो, आपल्याला जप मोजून दिलाय, पण आपलं लक्ष नाहीये त्याच्यावर. आपलं लक्ष नाही. तुम्ही राम राम जरी म्हणत असला, रामकृष्ण हरी जरी म्हणत असला, तरी सुद्धा तुमचं त्या नामाशी संधान नाही. नुसतं राम राम नाम घेता वै खरी आणि चित्त धावे विषयावरी, कैसे होईचे स्मरण झाले स्मरणा माझी. विस्मरण आहे महाराज. भागवतामध्ये एक सुंदर ओवी येते महाराज. माझे अनुसंधाने विण जप तप स्नान संध्या केवळ अधर्मची जा मत भजन ते नव्हे. माझ्याशी जर संधान नसेल तर जन्माला आल्यानंतर नामजप आम्हाला करायचा आहे महाराज. म्हणून तर सांगितलं ठायेची बैसोनी आवडी अनंत. भगवंतांनी सांगितलं माझं नामचिंतन कर. या जगामध्ये मी आनंदाशिवाय दुसरं काही भरलेलं नाही. बघा मी काय बोललो तुम्हाला लक्षात घ्या. हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये सगळं दुःख 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 आणि मी सांगतो की भगवंतांनी या जगामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच भरलेलं नाही. फक्त तुम्ही काय करणार आहात त्याच्यावर अवलंबून आहे. या जगतामध्ये भगवंतांनी दुःख नावाचं कुठल्याही वस्तुरूपामध्ये कशामध्ये त्यांनी भरलेलं नाहीये. तुम्ही उलटी जरी केली ना एखाद्या माणसाने, पाण्यासारखं असतं का ते? नुसता विचार केला तरी आता बऱ्याच लोकांनी वाकडं तोंड केलं असं, पण तरी सुद्धा माणूस परत परत बघतो. कशी आकर्षण आहे तिच्याजवळ. आकर्षण आहे. प्रत्येक बनवलेली वस्तू आकर्षित करते महाराज. या जगामध्ये भगवान परमात्मा सांगतो मी आनंद भरलाय आणि तो दोन प्रकारचा भरला. एक विषय आनंद आहे आणि एक परमानंद आहे. कुठले आनंद भरलेत? दोन आनंद भरलेत. एकाचं नाव आहे विषय आनंद आणि एकाचं नाव आहे, आणि या जीवाला चॉईस दिली. पुण्यवान आहे ना हा मनुष्य देह, पुण्यात्मा आहे म्हणून तर मनुष्य देह मिळाला. पुण्यात्मा आहे तुला चॉईस, तुला जे आवडेल ते कर. आपल्याला काय आवडतं? विषय आनंद आवडतो आपल्याला, परमानंद नाही आवडत महाराज. भगवान परमात्म्याने सांगितलं की विषय आनंद जर तू घ्यायला गेला तर सुरुवातीला आनंद आहे, नंतर दुःख आणि दुःखच आहे. लग्न केलं तुम्ही महाराज, लग्न केलं ना, एक वर्ग उस्तर बोला ना तुम्ही गप्पच आहेत सगळे. काय अजून पण टेन्शन येत मध्ये येत का काय? दुःख बांधवडी एक मूल होस तर बरं वाटतं, त्याच्यानंतर नसतं केलं तर बरं झालं असतं. त्याच्यानंतर दुःख आणि दुःखच आहे. पण परमानंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला दुःख आहे आणि नंतर आनंदाचे डोही आनंद तरंग. दोन आनंद भरलेले. मग काय घ्यायचं आपण ठरवायचं महाराज, आपल्या हातात आहे. जर तुम्ही विषयानंदाकडे गेला तर तुम्हाला झालेला भवरोग हा वाढल्याशिवाय राहणार नाही. पुनरुपी मरणम पुनरुपी जननम पुनरुपी जननी जठरे. पुन्हा या जन्म मरणाच्या राटगाडग्यामध्ये परत जावं लागेल महाराज. सोपं नाही महाराज. एक सुभाषितकार बोलतो महाराज, गर्भीच्या त्या यातना बोलता चिळशी येते मना, नको नको रे रघुनंदना मज सोडवी. आता गर्भाच्या यातना आणि मरण यातना ह्या फार फार विंचू चावल्याच्या पलीकडच्या आहेत महाराज.
हजारो विंचू एका वेळेस चावावेत तरी सुद्धा त्या यातनांची बरोबरी होणार नाही. एवढ्या यातना आहेत महाराज त्या. आणि त्या यातनेमधून तो भवरोग आपल्याला दूर करायचा आहे महाराज. आणि तो भवरोग जर दूर करायचा असेल महाराज तर हा भवरोग सगळ्यांना झालेला आहे माझ्यासोबत. आपण इथं बसलोत ना, मला एक सांगा, आता बरेच लोक इथं बसलेले, बऱ्याच लोकांनी आपला आशा सोडून ठेवलेल्या आहेत की आपलं त्याच्यावर लक्ष जाईल. बरोबर की नाही महाराज? काही लोक जवळ घेऊन बसले असतील, काही लोक एक चप्पल इकडे सोडली असेल, एक चप्पल तिकडे सोडली असेल, कारण चपलीच्या मोहामध्ये आपण बसलो. रोग आहे हा रोग आहे. रोग हा सगळ्यांना रोग झाला, तुम्हा आम्हाला झाला याच्यात विशेष नाही महाराज. भाल्या भाल्यांना झाला, भाल्या भाल्यांना झाला. त्याच्यापैकी एक उदाहरण तुमच्या समोर ठेव. वनामध्ये राम लक्ष्मण सीता असे बसलेले आहेत महाराज. आणि बसलेले असल्यानंतर हरण समोरून आले. त्या हरणाचं रूप सोन्यासारखं दिसतंय महाराज. सुवर्ण रूपच धारण करून आलेलं ते. आणि ते हरण सीतामाईंनी पाहिलं. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. पाहिलं आणि म्हणले, स्वामी किती सुंदर आहे हे हरण, किती सुंदर आहे. याचं वस्त्र जर बनवलं तर किती छान होईल. रामाने ओळखलं. राम म्हटला, सीते अगं काय करायचे तुला? त्याचं ते दिसतंय सोन्यासारखं, ते दिसतंय सोन्यासारखं, पण ते सोनं नाहीये. म्हणजे तुमचं नेहमीच असंच असतं. राम पण म्हटला, एवढं राजवैभव सोडून माझ्या बरोबर वनात आली, एवढी तरी इच्छा पूर्ण करावी. राम मनात म्हटला, माझ्या बरोबर निघाली, माझ्या बरोबर निघाली. सोन्याचं हरिण बघितले. जनकाने ज्या वेळेला रामाला दिली त्यावेळेला तिला वाट लावत असताना 400 हत्ती सोन्याने भरलेली होती. किती? 200 रथ सोन्याने मडवलेले होते. 250 दाशांना सुद्धा 1-1 किलोचं सोनं अंगावर होतं. सीतेच्या अंगावर किती असेल हे जनकाने दिलेलं सांगितलं मी. आता दशरथाने किती तिच्या अंगावर घातलेलं असेल. एवढं सगळं सोनं रामाबरोबर वनात निघताना तिने त्याग केला. महत्वाचा भाग सांगायचा. सगळं सोनं तिने काढून ठेवलं की नाही? जे असली सोनं तिने काढून ठेवलं आणि नकली हरण आल्यानंतर तिच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. कशाचा? आणि भाऊ रोग झाला. मुद्दा इथंच थांबवायचा मला. कोणाला रोग झाला? सीतेला. रोग झाल्यानंतर काय झालं महाराज? हा भवरोग आहे. लंकेत राहिला हा भवरोग आहे. राम म्हटला तुला सोनच पाहिजे ना, तर सोन्याच्या लंकेतच जागा, सोन्याच्या लंकेतच जावं लागलं महाराज तिथे. हा भवरोग झालाय. भाल्या भाल्यांना हा रोग झाला, तुम्हा आम्हाला झाला. याच्यात विशेष काय? हा रोग झालेला धृतराष्ट्र 100 मुलं मिली महाराज. आणि शेवटी कृष्णाला म्हणतो, कुठलं पाप केलं होतं? म्हटलं मी कुठलं पाप केलं होतं? एक तरी जिवंत राहावा की नाही मला पाणी पाजायला? एक तरी जिवंत राहावा की नाही? म्हणला मागच्या जन्माचे भोग आहे. किती जन्माचे? म्हणलं मागच्या जन्माचे. एवढे 100 पोरं. धृतराष्ट्र कृष्णाला म्हणतो, अरे ज्याला एक पोरग आहे ते मोहात पडतंय. ज्याला एक पोरग आहे ना, ज्याला पोरं नाही ते सुद्धा मोहात पडते. पोराचं सोडूनच द्या. म्हणला मला 100 पोरं आहेत. मोह निर्माण झाला. काय म्हणला त्याच्यात माझं काय चुकलं सांग ना, काय चुकलं सांग म्हटलं माझं. म्हणला तुझं काही चुकलं नाही, पण मागच्या जन्मातलं कर्म. म्हणलं काय झालं होतं माझ्या? 7 जन्म अगोदर. किती जन्म? 7 जन्म अगोदर तू पारध्याच्या रूपामध्ये होतास आणि पक्षी मारण्यासाठी एका भला मोठा वृक्ष आहे, त्या वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी आहेत. आणि ते पक्षी पकडण्यासाठी तू तिथं जाळं टाकायला गेल्याबरोबर भराभरा सगळे पक्षी उडून गेले. पक्ष्यांनी ओळखलं आपल्यावर संकट आलंय. पक्षी दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. ज्या अर्थी पक्षी जवळ बसले त्या अर्थी तो पारधी रूपातला तू हुशार होतास. ज्या अर्थी पक्षी बसले त्या अर्थी या कोठ्यामध्ये त्यांची पिल्लं आहेत.
काय करावं त्यांनी, तो हलत नाही तोपर्यंत पक्षी तिकडे जात नाही. त्याने खाली असं गवत आणलं बरंच, त्या झाडाच्या बुंद्याजवळ ठेवलं आणि पेटवलं महाराज. पेटवल्यानंतर त्याचा धूर झाला. जे पिलं ज्यांच्या अंगावर पंख फुटलेली नाहीत, नवीनच जन्माला आलेली, काहींची डोळे गेली, काहींची खाली पडली कोठ्यातून आणि फडफड करून मेली. अशी 100 पिल्लं मेली. किती? 100. म्हणला 7व्या जन्मातलं मागचं कर्म तू आता मला भोगायला पाहिजे. म्हणला तुला पुढचे 7 जन्म तुला 100 पोरं झालीच नव्हती. 100 पिल्लं मेली होती ना. 100 मुलं तुला झाली नव्हती या जन्मात, 100 मुलं झाली. आणि तुला त्याचा हा भोग संचित क्रियमान. आता वर्तमानामध्ये तू ते भोगतोस. हा भवरोग तुम्हाला मला झालाय आणि तो भवरोग एवढा दुस्तर आहे महाराज. आपल्याला नुसता आता थंडी ताप जरी आला ना तरी सुद्धा माझं काही खरं नाही असं आपल्याला वाटतंय की नाही महाराज. हा भवरोग आहे. आणि म्हणून या वर्तमान काळामध्ये जर आपण सत्कर्म केलं, भजन केलं, कीर्तन केलं, तीर्थयात्रा केल्या, अन्नदान केलं, सत्कर्म करत राहा. सत्कर्म करत राहिल्यानंतर परत हा भवरोग वाढणार नाही. आणि त्यामध्ये जर नामचिंतन केलं तर हा भवरोग संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज प्रथम चरणामध्ये क्रियमान भोग. नामचिंतन जर केलं महाराज, नामचिंतन जर केलं तर योगी बनता येतं. आणि विषयाचं चिंतन केलं तर रोगी बनता येतं. आपल्याला योगी बनायचंय का रोगी बनायचंय? भोगी बनायचंय. भोगी बनला की रोगी बनतो. योगी बनता आलं पाहिजे महाराज. हो, संसारी माणसाने योगी बनायच्या भानगडीत पडायचं. जर तो भानगडीत पडला तर तो रोगी झाल्याशिवाय राहणार नाही. पण योग साधता आला पाहिजे. योग साधताच आला पाहिजे. सावध होऊन भजनी लागा आणि देव करा कैवारी. हो, सावध झालं पाहिजे. असा कोण तरला? हा भवरोगातून कोण तरला? कोणाचा तुटला? जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. हा नामाचा महिमा सांगतायत महाराज प्रथम चरणात. अजामिळ नावाचा ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मण त्याचं कर्मच नीट नाही महाराज.
चोरी करणं, मदिरापान करणं, वेश्यागमन करणं, हे त्याचं दैनंदिन जीवन असं वाहत चाललेलं जीवन. एक दिवस जीवनामध्ये प्रसंग असा आहे, त्याची पत्नी फार धार्मिक आहे. आणि एक दिवस काही महात्मे त्या ठिकाणी रात्रीच्या समयाला, दिवस मावळण्याच्या वेळेला आले तिथे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला रात्रभर इथं जागा राहायला भेटेल का? म्हणले राहा. हा घरात नव्हता, बायको होती. पाहिलं साधू आहे, नमस्कार केला त्यांना. म्हणले बसा. पाणी दिलं, त्यांनाही बरं वाटलं. म्हणले काही घेणार का? म्हणले जे काही तुम्ही द्याल ते घेऊ म्हटले. तिच्याजवळ जे होतं ते अन्न तिने शिजवलं आणि त्यांना प्रसाद म्हणून दिलं. त्यांनी आनंदाने खाल्लं. रात्रीच्या वेळेला हा कधी आला माहित नाही, झोपला. सकाळी उठल्यानंतर बघितलं आपल्या दारात कोणतरी झोपलेलं आहे. रात्रीचा सुधीच नव्हता ना. टांगा पलटीन घोडे फरार. सकाळी उठल्यानंतर साधूचा असा आहे महाराज, मुक्कामाला थांबलं की दुसऱ्या दिवशी तिथं परत थांबायचं नाही. ते जायच्या तयारीमध्ये आहेत. आणि ज्यांच्याजवळ आपण रात्रभर मुक्कामाला थांबलो, ज्यांनी आपली सेवा केली, त्या माता माऊलीला विचारू लागले, आम्ही आला, परवानगी द्या, आम्हाला जायचंय. ती म्हणली थांबा जरा, ह्यांना तरी निदान त्यांच्या पायावर घालावा. हो, बाईचं फार असतं माणूस. उठवलं झोपेतून, डोळे सोळीत उठला. कशाला उठवलं म्हटला, रागवला थोडासा. अहो म्हटले आपल्या इथं साधू महाराज आलेत रात्री मुक्कामाला, त्यांच्या पायाचं दर्शन घ्या, काहीतरी त्यांना द्या, तुम्ही काहीतरी तुमच्या हाताने द्या त्यांना. अहो साधू एखादा घरी आल्यानंतर महाराज त्याची सेवा आपल्याकडून घडायला पाहिजे. तुम्ही काहीतरी करा, निदान त्यांच्या चरणाला वंदन तरी करा. भाग्य म्हटले माझं आज आपलं सर्वांचं की असे साधू संत आपल्या इथे येऊन मुक्कामाला थांबलेत, नुसते आले गेले नाहीत. धन्याचा दिना त्याची पत्नी सांगते धन्य आज दिन संत दर्शनाचा, तुम्ही दर्शन घ्या. त्यांनी बघितलं त्यांच्याकडे, म्हणला काय येडी का रे तू, तुला काय अक्कल बिक्कल काय नावाची काय आहे का नाही तुझ्या डोक्यामध्ये? कुणालाही घरामध्ये घेते, कुणाच्याही काय करते, मलाही सांगते परत अजून वरून.
अहो साधू महात्मे पाया पाडा त्यांच्या. त्या महात्म्यांनी ओळखलं. माता माऊलीने रात्रभर आपली सेवा केली, तळमळून आपल्या पतीला सांगते की पाया पाडा, पण ते काय पडत नाही. पण साधूचं अंतःकरण आहे महाराज. हो, त्याला साधू म्हणतात. हो, त्यांचं अंतःकरण द्रवलं, तिच्या मनातला भाव जाणला. त्या आजामेळकडे नाही बघितलं महाराज. ज्या आपल्या पतीसाठी जिचं अंतःकरण तळमळतं ना, बायको हुशार असावी महाराज. आपल्या पतीला वाम मार्गाने जात असताना रोखणारी पत्नी असावी महाराज. कीर्तन ऐकत असताना काही मुद्दे लक्षात ठेवा, घरी घेऊन जा. कीर्तन कशासाठी महाराज? विषयाच्या कीर्तनामधून अचूक परमात्म्याशी अनुसंधान लावून देणं, याचं नाव कीर्तन आहे. त्याला कीर्तन म्हणतात. ती माता माऊलींचं मन पाहिलं आणि यांचं मन द्रवलं महाराज. साधू आहे महाराज. कलियुगामध्ये साधूला थोर म्हटलेलं आहे. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी. तिचं अंतःकरण जाणलं. ते महात्मे थोडेसे जवळ आले. ते म्हणले राहू द्या, नाही पडले तरी चालेल. ते आजामेळाच हात जोडून सांगितलंय महाराज, एक काम कर म्हटले. त्याची पत्नी गरोदर आहे. साधू महात्म्यांनी सांगितलं तिला, नाही बोलले तरी चालतील, पण हात जोडून एक विनंती म्हटले, तुम्हाला जो मुलगा होईल ना त्याचं नाव नारायण ठेवा. तुम्हाला जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेवा. ठीक आहे म्हटले. नाव ठेवताना सुद्धा कुठली ठेवावीत याला सुद्धा फार महत्व आहे महाराज. आपली संस्कृती सोडून आपण फार पिंकीन पिंट्यान वगैरे सगळे बरेच गाबाळ गाबाळ गोळा करून फार आपल्या संस्कृतीचा बट्ट्या गोळ करून ठेवा. बघा जुन्या लोकांची नावं कशी आहेत बघा ना. बघा जरा टोप्या घातलेल्या माणसांची नावं तुम्ही एकमेकाला विचारून बघा, काय नावं ठेवली. ज्यांना त्याचं काही सोयीसुतक नाही ना, मग कोणाचं नाव दागड्या, कोणाचं नाव भांड्या, काय त्या दागड्या म्हणून काय करणार. मला एक सांगा ना, तुम्ही नावं काय ठेवावी. मुलाची नावं ठेवायची असतील तर 4 अक्षराची 5 अक्षराची ठेवा महाराज. मुलीची नावं 3 अक्षरात ठेवा. मुलांचीच नावं 3 अक्षरात आली, त्याच्यामुळे बायकाच मिळाणार त्यांना. कोण विचारित नाही तुमच्या पोरांना आता. अवघड आहे, अवघड आहे, फार अवघड आहे महाराज. एका मुलीने शेवटचा प्रश्न विचारला, तेवढा सांगतो, जास्त विस्तार करायला माझ्या अभंगाला मी बाजूला जाईल. एका मुलीने सगळ्यात शेवटी प्रश्न विचारला, तुम्हाला बहिणी किती आहेत? म्हणजे लग्न झालंय का? म्हणले हो. मग तिचं हक्क सोडपत्र घेतलंय का? इथपर्यंत पोरींनी मजल मारली. हो, कारण आपण संस्कार द्यायला कमी पडलो हे विसरू नका. आपण संस्कार द्यायला कमी पडलो. पोरं बिघडलेली नाही, तुम्ही बिघडल्यासारखी वागायला लागली. पोरं शिकतात. तुम्हाला आपल्या मुलाबद्दलची जी काही नेमकी महाराज घडवण्याची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण झटकून मोकळे झालो. आज तुम्हाला सांगतो, सप्ते होतात, पण गावातली सगळी तरुण मुली इथं असायला पाहिजे होती.
याचं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही बदला, तुम्ही थोडस बदला. काय बदला? 7 ते 9 कीर्तनाचा टायमिंग ठेवा. हा पहिला बदल करा. पोरं झोपलीत हो, पोरांचं काय चुकलंय? दिवसभर इकडं तिकडं पळून पळून खेळून बिळून दमली पोरं, झोपली. तुम्हाला झोपा येत नाहीत म्हणून तुम्ही 12 वाजले तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही. तुम्हाला झोपाच येत नाही. नाही, माझं बोलणं खोटं आहे का मला सांगा? जी जागी राहायला पाहिजे ना ती झोपली, आणि जी झोपायला पाहिजे ना ती जागी. पुढची पिढी घडवायची, पुढे सत्य करायचेत ना तुम्हाला. हे महत्वाचा भाग आहे. तो आजामेळकडे पाहून महाराज त्या साधूच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली. दया तिचे नाव. तो साधू आहे महाराज, आणि नारायण नाव ठेवा. मला ठेवीन म्हणला जा. म्हणला काय दक्षिणा बिक्षणा? म्हणला दक्षिणा नाही, तुम्ही जिवंत राहिला हीच माझी दक्षिणा आहे. तुम्ही आता लवकर निघाय. गेले, आशीर्वाद दिला. साधू गेले. कर्म धर्म संयोगाने तिचे दिवस भरले, तिला मुलगा झाला, आणि साधूने सांगितल्याप्रमाणे नारायण नाव ठेवलं. हा आजामीळ दररोज लेझिम खेळत येतो घरी, नाहीतर आट्यापाट्या म्हणा. पण हा शेवटचं शेंडेफळ होतं त्याचं, हे शेवटचं पोरगं होतं. त्याच्यामुळे लाडकं ते जवळ राहायचं. लहानच होतं ते, इकडं तिकडं जात नव्हतं, आणि सारखं नारायण नारायण नारायण. त्याचं दिवस भरत आलेली आजामेळची. एक दिवस शेवटची घटका मोजत असताना त्याने आपल्या मुलाला हाक मारली, नारायणा. पण नारायण नव्हता तिथं, बाहेर खेळायला गेलेला. आणि त्याचा तो शेवटचा श्वास संपला नारायण म्हणून. शेवटचा श्वास संपला आणि यमदूत आले. म्हणजे आपलंच कस्टमर आहे, हजर झाले. नारायण ही हाक त्याने आपल्या मुलाला मारली, ती वैकुंठात पोचली. महाराज प्राण जाते वेळी मन नारायण, प्राण जाते वेळी मन नारायण. सुंदर प्रमाण दिलं. नारायण नावाचा तो उच्चार तो वैकुंठात पोहोचला, आणि शेवटच्या क्षणाला अंतकाळी जे मती ते नारायण नामाचा उच्चार झाला. आणि विष्णूचे दूतांना सांगितलं की लवकर जा. विष्णूचे दूत आले तिथं, आणि यमाचे दूत सामने सामने. ते म्हणतात आमचं गिऱ्हाईक आहे. यमदूत सांगतात हे आमचंच गिऱ्हाईक आहे, याने आयुष्यात काहीच केलेलं नाहीये. अहो म्हटले काहीच केलं नाही कसं म्हणतात? त्यांनी हाक मारलेली नारायण म्हणून वैकुंठात पोहोचली, आणि आम्हाला भगवान विष्णूने सांगितलं की घेऊन या. म्हणले ते तुमच्या वैकुंठवासी भगवंताचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं, त्यांनी त्याच्या ठेवलेल्या पोराचं नाव घेतलं होतं. तो तुमच्या भगवंताचं नाही. म्हणले ते काही असो, आम्हाला भगवंताने सांगितलं घेऊन या. त्यांचं भांडण चालू आहे महाराज, यमदूताचं आणि विष्णुदूतांचं. एक यमदूत यमलोकात गेला आणि यमाला सांगितलं बा अशी अशी फार मोठी समस्या निर्माण झाली. तेव्हा त्याला यम महाराज सांगतात यमधर्म सांगे Yeah.
नाही तेथे सत्ता आणि जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. हो म्हणले अहो पण त्यांच्या नारायणाचं नाव नाही घेतलं, त्यांनी ठेवलेल्या मुलाचं नाव घेतलंय. हा वाद झाला महाराज. आणि हा वाद झाल्यानंतर म्हणले चुकून तुमच्या देवाचं नाव आहे असं वाटलंय. म्हणले चुकून जरी झालं तरी त्याचा परिणाम व्हायचा तो झाला ना. कसा झाला सांगू का? एखादा विस्तव आहे तो विजलाय, वरून असा राखुंडा तयार झाला, अजिबात काही निघत नाही. पण चुकून पाय जर पडला तर चटका बसल्याशिवाय राहील का? नाही ना. तसं त्या भगवंताचं नाव चुकून जरी घेतलं तरी सुद्धा त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. शेषशाही असलेला जो भगवान विष्णू आहे, हा विष्णू सगळ्यावर प्रेम करतोय माणूस. तुम्ही खोटं बोलला तरी तुमच्यावर प्रेम, तुम्ही चोरी केली तरी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतोय तो. आज सुधरल उद्या सुधरल, देव सुद्धा आशा धरू नये. आपण सुधारायला पाहिजे महाराज. हो आपल्यात सुधारणा झाली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे जीवनामध्ये महाराज. आणि ते परिवर्तन करण्यासाठीच नामाचं चिंतन करणं. देव प्रेम करतोय आपल्यावर. कसं प्रेम करतो? वेड्यासारखं प्रेम करतो देव. देवाचं प्रेम करणं आपल्याला कळणार नाही महाराज. रामाच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. राम वनाला निघाला आणि गंगा पार करायची त्याला. निघा. गंगा पार करण्यासाठी त्या गंगेमध्ये एक नावाडी आहे, केवट. त्याला केवट म्हणतात. राम लक्ष्मण सीता त्या गंगेकडे चालत निघाले. लांबूनच त्या केवटनी पाहिलं, हा रामच दिसतोय, हा रामच दिसतोय नक्कीच. म्हणलं याच्या नादाला लागून आपलं जमणार नाही. नाव वळवली त्यांनी. इकडच्याच कडेला होती, ज्या बाजूने राम येत होता ना त्याच बाजूला नाव आहे. वळवली नाव आणि निघाला पलीकडे. रामाने पाहिलं, अरे हा मोकळीच नाव घेऊन चाललाय. राम हाका मारतो, अरे थांब, अरे थांब, आम्हाला यायचंय, थांब. तो एक नाही दोन नाही, राम अजून पोट तिडकीने म्हणला, अरे थांब. त्यांनी असाच वर हात केला, नाही म्हणून सांगितलं. तरी पण राम हाक मारतोय. लक्ष्मण म्हणला, दादा तुमची हाक ऐकायला गेली, तो तुम्हाला नाही म्हणतोय, तुम्ही का पोट तिडकीने हाक मारताय त्याला? नाही म्हणले, तो माझा भक्त आहे. म्हणले तुमचा? म्हणले हो माझा भक्त आहे. असला कसला म्हणले तुमचा भक्त? तुम्ही हाक मारताय त्याला, ऐकायला गेले, त्याला ऐकायला गेले, तो तुमची मर्यादा उल्लंघून चाललाय आणि तुमचा भक्त आहे? म्हणले हो माझा भक्त आहे. म्हणजे असला कसला भक्त तुमचा? नाही म्हटले, तो जरी मला काही माझं ऐकत नसला तरी माझं त्याच्यावर प्रेम आहे. म्हटलं राम काय म्हणतो, माझं त्याच्यावर प्रेम आहे. असल्या माणसावर तो जो तुमच्या कामाला येत नाही, काही करत नाही तुम्हाला, तो म्हणले माझा भक्त आहे तो.
हे दोघांचं संभाषण चालू असताना सीतामाई हसली महाराज. सीतामाई सुद्धा म्हटली, स्वामी तुमचे असले कसले भक्त. पण म्हणली तू हसलीस का? म्हणले तेच तुमच्या भक्ताला बघून तुमचं ऐकत नाही त्यांना भक्त म्हणताय तुम्ही. हो म्हटले माझे भक्त सगळे असेच. म्हणला काय? म्हटला जसा वनाला निघालो ना पहिलंच भवानीचं गिराईकच असं लागलं की ते माझं ऐका ना. ह्या दोघांनाही सांगायचंय महाराज माझे भक्त कसे. कोणला? रामाला, आपलं लक्ष्मणाला आणि सीतामाईला. म्हटला मी ज्या वेळेला वनवासाला निघालो त्यावेळेला वनवास हा कोणासाठी होता? फक्त माझ्या एकट्यासाठी होता. बरोबर आहे ना? माझ्या एकट्यासाठी वनवास असल्यामुळे मी लक्ष्मणा तुला मी सांगितलं मला एकट्यालाच वनवास आहे, तुला वनवास सांगितलेला नाही. तू इथं आपल्या आई वडिलांची राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा याच्यासाठी तू इथं थांब. तू येऊ नकोस, तू माझ्या बरोबर येऊ नकोस. अगदी तुला कळवळून सांगितलं, तू माझं ऐकलंस का? म्हणला का नाही ऐकलं? म्हणला दादा माझं तुमच्यावर प्रेम. सीते अगं म्हटले तुला वनातलं काहीच माहित नाही. राजमहालात राहणारी तू कुमारी राजा जनकाची. त्यावेळेस तुलाही सांगितलं तू माझ्याबरोबर येऊ नकोस, इथेच राहा, सासू सासऱ्याची सेवा कर. तुलाही सांगितलं पण तू ऐकलंस का माझं? म्हणले का नाही ऐकलं? येऊ नको म्हटलं होतं, का नाही ऐकलं? म्हणले माझं तुमच्यावर प्रेम. तुम्ही दोघांनी ऐकलं नाही. मला तिथून पुढे आलो. मागून राजा दशरथाने प्रधानाला पाठवलं, काय नाव त्याचं? सुमंत. पाठवलं, रथ घेऊन पाठवलं, रामाला घेऊन ये आणि सांग म्हणा राजा दशरथाची आज्ञा आहे. सुमंत आला आणि रामाच्या पाया पडून सांगू लागला की राजांनी तुम्हाला परत माघारी नेण्यासाठी हा रथ पाठवलाय, तुम्ही माघारी चला. सुमंताला सांगितलं आता मी परत वचन मोडणार नाही, मी माघारी येणार नाही, तुम्ही आले तसे माघारी जा. माघारी जाऊन राजा दशरथाला सांगायचं काय हा प्रश्न सुमंत जवळ पडला महाराज. आणि सुमंत तिथून हलायलाच तयार नाही, तो तिथंच बसला. सुमंतला जा म्हणत असताना तो जात नाही. राम म्हटला ज्यांना येऊ नको म्हटलं ते आल्याशिवाय राहिले नाही. ज्याला जा म्हणतो तो जात नाही आणि ज्याला थांब म्हणतो तो थांबत नाही. असेच माझे सगळे भक्त. त्याचं कारण काय? तर माझं त्यांच्यावर प्रेम आहे महाराज. भगवंताचं आपल्यावर प्रेम आहे. या भवरोगातून आपल्याला बाहेर काढायचंय महाराज. आज तरी माझं भजन करील, उद्या तरी माझं भजन करील, कधीतरी माझं भजन करील. पण याला रोग असा झालाय, आता बसल्या बसल्या म्हणत असं मोटर चालू केली उसावर, पाणी खाली येतंय का काय? रोग बेवड्याची उतरत 2 तासांनी 3 तासांनी बेवड्याची उतरल महाराज. पण संसाराला जे लागलेत ना त्यांची उतरत नाही, नाशा नाही ना उतरत. हा रोग आहे महाराज. हा रोग असा तसा साधा नाही महाराज. हा रोग याच्यावर जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर अनेक साधू संतांनी त्याच्यावर उपाय सांगितलं महाराज. नामा परते साधन सर्वथा नाही नामे भवबंध छेदन साच जाणोधवा. नामाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. हेच नाम जपणारा मांडव्य ऋषी एक दिवस सायंकाळच्या वेळेला राजमहालामध्ये काही चोरांनी चोरी केली महाराज. आणि चोरी करून जात असताना त्या शिपायांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या चोरांचा पाठलाग करू लागला. चोरांच्या लक्षात आलं ही चोरी घेऊन आपल्याला पळता येणार नाही, नाही पळता येणार. त्यांनी ते चोरी केलेलं धन जवळच मांडव्य ऋषीचा आश्रम होता त्या आश्रमात फेकून दिलं आणि पळून दिलं. शिपाई मागे होते, धन पडत पडत चाललेलं होतं आणि त्या आश्रमाच्या आतमध्ये गेले तिथं ते सगळं धन सापडलं. आणि ही सगळी चोरी मांडव्य ऋषीने केली असं लक्षात आलं आणि मांडव्य ऋषींना अटक केलं महाराज.
राजमहालात राजासमोर हजर केलं आणि राजाने सांगितलं, तुम्ही साधू आहात, माझ्या राज्यामध्ये तुम्ही तपश्चर्या करत आहात आणि तुम्ही साधुत्व सोडून तुम्ही चोरी करताय, यांना फासावर द्या, द्या फासावर. राजा बोले दल हाले. तो सांगतोय मी चोरी केली नाही, मी साधू आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. पण मुद्दे मला सकट सापडलंय तिथं आणि सुळावर चढवलं महाराज. सुळावर चढवलं आणि चढवता चढवता त्या भगवंताचं नामस्मरण करतच, काय भगवंताच्या मनात तुझी इच्छा असेल तसं होईल म्हटलं, आणि नामस्मरण करतच सुळावर चढवलं. सुळावर चढवल्यानंतर साधारण एक 10-5 मिनिटं लई झाली महाराज. सुळावर चढवलं किती वेळा, सुळावर चढवलं तसंच टांगलेलं होतं. सकाळी आले तरी सुद्धा ते अजून जिवंतच होतं महाराज. राम 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 त्याचा तो जप चालू आहे. येणारे जाणारे म्हणते तिथं राम कोण म्हणते, ते लटकलेलं होतं सोळावर. ज्यांनी फासावर चढवलं त्यांनी राजाला जाऊन सांगितलं, म्हणले काल ज्या महाराजांना आपण फासावर लटकवलं ते जिवंत आहे. अजून ज्या अर्थी तो कोणी जिवंत असेल तर तो सामान्य माणूस नाही, कोणीतरी साधू महात्माच असला पाहिजे. त्याला खाली उतरवा. खाली उतरवलं आणि समोर आले. राजाने हात जोडले, महाराज क्षमा करा, माझ्याकडून अपराध घडला, मी तुम्हाला ओळखायला कमी पडलो, तुम्ही कोणीतरी महात्मे आहात. मांडव्य ऋषी म्हणले, राजन मी तुला माफ करेन, पण ज्या यमाने मला ही शिक्षा दिली ते यमाच्या दरबारात जाऊन त्याला जाब विचारणारे म्हणले पाहिजे, मला ही शिक्षा का दिली? काय अधिकारी महाराज या भारत भूमी मधल्या साधूचा? यमाला सुद्धा जाब विचारण्याची ताकद आहे महाराज. म्हणून तर हा भारत देश आहे. या भारत भूमीचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे महाराज, या भारत भूमीमध्ये जेवढ्या नद्या वाहतात ना तेवढ्या पतिव्रतेच्या रूपामध्ये वाहतात. एकाही नदीचं नाव आहे का महादेव म्हणून? माऊलीच्या रूपानं वाहतात. सगळ्यांचं पाक ताप बाजूला करा. सगळ्या नद्या बघा, गोदावरी घ्या, गंगा घ्या, यमुना घ्या, कुठली पण नदी घ्या तुम्ही महाराज, पण ह्या नद्या जरी तीर्थ बनून वाहत असल्या तरी सुद्धा त्यांना तीर्थत्व प्राप्त झालं. त्यांच्या भारत भूमीमध्ये ज्यांनी तपश्चर्या केली त्या साधूच्या चरणाने झालं. त्याला साधू म्हणतात महाराज. ये देश की धरती
ही भारत भूमी आहे महाराज, आणि या भारत भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो कशासाठी? जन्म मरणाचं रहाट गाडगं तोडण्यासाठी. त्या साधूंनी दिलेला जो वसा आहे, साधूंनी दिलेला जो मार्ग आहे महाराज, मार्ग दावून गेले राजन, तुला माफ करेल मी, पण यमाकडे जाणार आहे म्हटले मी आता यम दरबारामध्ये. आणि तिथून मांडव्य ऋषी निघाले आणि यमाच्या दरबारात हजर झाले. बघितल्याबरोबर यमराज थरथरा कापू लागला. साष्टांग दंडवत घातला यमाने आणि विचारू लागले मांडव्य ऋषी, मला फासावर लटकवण्याची शिक्षा काय का दिली? मला मी कुठलं पाप केले? काय अधिकार आहे महाराज? काय स्वतःवर विश्वास आहे? आयुष्यभर मी पाप केलं नाही असं ठणकावून सांगणारा महात्मा याच भारत भूमीमध्ये जन्मला येतो. मी पापच केलं नाही. सांग म्हटलं कुठला पाप केलं, कुठल्या पापाची शिक्षा मला तू भोगायला दिलीस? उगच त्याच्या देखता महाराज दप्तर चालत बसला, वर बघत नव्हता. काय करावं डोकं खाजून खाजून उत्तर दिलं. म्हणला, तुम्ही 3 वर्षाचे असताना एका लहान पिलाला तुम्ही काडीने टोचलं पोठ्यातल्या, आणि त्याची शिक्षा आहे म्हटली 3 वर्षाचा असताना. मांडव्य ऋषी आहेत महाराज. मांडव्य ऋषी म्हणले, यमराज तुम्ही न्याय द्यायला बसलात काय? 3 वर्षाच्या मुलाकडून जर अंजानानं एखादी जर चूक घडली, पाप घडलं, तर त्याला स्वप्नामध्ये त्याला शिक्षा द्यायची असते. कधी? स्वप्नात. माझं वय काय झालं? डोळे झाकून तुम्ही दप्तर लिहिता काय? चुकीचा न्याय दिलाय तुम्ही. यमराज हात जोडले आणि यमराजाला मांडव्य ऋषीने सांगितलं, जा म्हटले, तुला न्याय द्यायचा येत नाही तर तू शूद्र जातीमध्ये मृत्यू लोकांमध्ये जन्म घेशील. यमाला शाप देण्याची ताकद आहे महाराज साधूचं. आणि तिथून तो यम खाली आला आणि विदुर रूपामध्ये जन्माला आला. विठ्ठला विठ्ठला. मी आयुष्यभर पाप केलं नाही, त्याचं कारण काय? तर त्या विठ्ठलाचं नाम मी जपलंय आणि म्हणून एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला महाराज. हो, म्हणून तर महाराज तृतीय
घेत राहिलं की पाप घडत नाही महाराज. आणि पाप करण्याची इच्छा जर मनात आली महाराज तर नाम घ्या, पाप घडत नाही. पण लय सावध होऊन करावं लागतं. साप आणि पाप, साप आणि पाप सारखंच विषय दोघांचं, सापाचं आणि पापाचं. मनात पाप आलं, साप जर चावला तुम्हाला तर लगेच त्याच्यावर जर छेद घेतला आणि बांधून जर ठेवलं तर ते चढत नाही. आणि थोडा जर उशीर जर लावला तर ते सगळ्या अंगात भिनल्याशिवाय राहत नाही. तुमच्या मनामध्ये पाप करण्याची इच्छा तयार झाली तर लगेच ती त्यागायला पाहिजे. त्याच्यासाठी नाम घेतलं पाहिजे, लगेच त्यागलं पाहिजे. नाहीतर ते पाप तुमच्या अंतःकरणामध्ये गेलं ना तर तो पाप केल्याशिवाय कधीच थांबत नाही. भले त्याला कोणी समजून सरी सांगितलं ना तरी त्यांनी नाही केलं तरी दुसऱ्याला सुद्धा तो दुसऱ्याला करायला प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाही. जाय त्रिविध तो ताप. तीन ताप आहेत महाराज, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक असे ताप आहेत. आपल्याला थंडी ताप येतो नाही का, थंडी ताप येतो. अजून हिवताप, बर फार फार तर पाश्चाताप. पुढचा अनुताप आपल्याला येत नाही. भागवतामध्ये सांगितलं अनुतापा सारिका सखा. ज्याला अनुताप घडला ना महाराज, अनुताप झाला पाहिजे. अनुताप हो, अनुताप झाला की त्रिविध ताप जातात महाराज. तिन्ही पण ताप जातात, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. त्याचा विस्तार मी करणार नाही, मी घड्याळाकडे बघू नये. कीर्तन थोडस उशिरा जरी चालू असलं तरी वेळेची किंमत ठेवायची. ज्याला वेळ कळली त्याला काळ कळला. पण गाडी उशिरा जरी निघाली तरी ड्रायव्हरच्या हातात असतो. टायमिंगला परत शेवटच्या स्टॉपला सोडायचं, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता मधला इथला जंक्शन स्टेशन आलंय. विठोबा भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. हो, नामस्मरण केल्यानंतर महाराज त्याच्याजवळ पाप शिल्लक राहत नाही. जे त्रिविध तापित महाराज अखंड नामचिंतन करत राहा.
नामचिंतन करत राहिलं ना, काही जरी जीवनामध्ये घडलं तरी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हा भरवसा असला पाहिजे, हा विश्वास असला पाहिजे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. हो, विश्वास लागतो. बऱ्याच वेळेला आपले विश्वास डळमळीत होतात. भक्ती करणाऱ्याचे चांगल्या चांगल्यांचे डळमळीत होतात. एवढं आम्ही देवाचं केलं, पण देवाने कुठं आमचं चांगलं. देव कुणाचं वाईटही करत नाही आणि देव कुणाचं चांगलंही करत नाही. देव तटस्थ भूमिका आहे. तुमचं चांगलं वाईट करण्याचं फक्त तुमच्या हातात आहे. चांगलं करायचं का वाईट करायचं सगळं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे महाराज देवाने. मी प्रथमच सांगून गेलोय, देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. माणूस व्हायचंय का देव व्हायचंय का भूत योनीमध्ये जायचं हे तुमच्या हातात आहे. तुझ्या आपलं सगळं आपल्या हातात आहे. काय व्हायचंय काय करायचंय. एवढं मोठं दारिद्र्य वाहिलं महाराज त्या सुदाम देवानं. साधू संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही नामचिंतन केलं महाराज, तुमचं माझं कल्याण होईल याच्यात नवल नाही. देवाचं कल्याण करण्याची ताकद साधू म्हणजे. एक उदाहरण सांगून जाईन तुम्हाला, नुसतंच बोलणं ठेवून जाणार नाही. माझ्याजवळ वेळ कमी आहे आणि मी सांगितलंय वेळेला कीर्तन सोडणार आहे. माझ्याकडे जबाबदारी आहे महाराज. थोडस धावत वर्णन करू. सुदामदेव आणि श्रीकृष्ण परमात्मा एका ठिकाणी गुरुकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेला सांदीपनींच्या पत्नींना सकाळची चिंता आहे. माझ्या मुलांना सकाळी खायला काही नाही, माझ्या मुलांना सकाळच्याला खायला काही नाही. काय करू त्या विवंचनेमध्ये आहे. झोप नाही तिला. जोपर्यंत आपली गुरुमाई झोपत नाही ना, तोपर्यंत हा सुदाम झोपत नाही. काय प्रेम आहे महाराज आपल्या गुरुमाईवर. गुरुकुलामध्ये भक्ती केली महाराज सुदाम देवानी. आई जागी आहे. रात्रीच्या वेळेला काही चोरांनी चोरी केली महाराज, आणि चोरी करून जात असताना त्या चोरांचा पाठलाग होत असताना ज्या घरामध्ये चोरी करतात ना, त्या घरातली ती बाई एवढी तळमळली, अरे माझ्या लेकरांचं खायचं ते, तेवढंच आहे माझ्याजवळ. हरभरे होते, हरभरे. माझ्या लेकरांचं खायचंय ते, ठेव म्हटली खाली, ठेव. पण चोरच तो महाराज. चोरी करायला गेला आणि रिकाम्या हाताने आला, त्याला पुढे चोर म्हणतात. काहीतरी चोरूनच आणावं लागतं. चोराच्या आमट्याची जे जात आहे महाराज ती. हो, काही नियम ठरलेले. चोरी करताना सापडायचं नाही, सापडलं तर कबूल व्हायचं नाही. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला बरंच माहिती आहे, तुम्ही काही त्यातले आहात का. ते हरभरे चोरले, ती बाई तळमळली आणि शेवटी त्यांनी ते चालला ना घेऊन. तो म्हणली जो कोणी खाईन ना तो आयुष्यभर दरिद्री होईल. शाप दिला त्या बाईने. त्या चोराने हातात घेतले. चोराला तो चाललाय रस्त्याने, म्हणला हे जर माझ्या लेकरा बाळाने खाली तर माझ्या घरात दरिद्र येईल. कोण म्हणतंय? चोर. त्या चोराने काय करावं महाराज, ते चोरलेले हरभरे तो सांदीपनीचा आश्रम लागला आणि त्या आश्रमात फेकून दिले. आश्रमात फेकून दिले. पहाटेची वेळ, सांदीपनींची पत्नी झोपलेली नाही. आवाज आला काहीतरी बत्कन पडल्यासारखा. एवढेच होते वंजळवर, फार नव्हते ते. बघितलं तर हरभरे. मनात म्हटली भगवंतानीच माझी हाक ऐकली असेल आणि त्यांनीच काहीतरी केलं असेल, म्हणून माझ्या लेकरा बाळांना सकाळी खायला ही हरभरे आली. हात लावल्याबरोबर जाणवलं सांदीपनींची पत्नी होती, ती सामान्य नव्हती महाराज. आपल्या मुलांना काय खायला घालावं, काय करावं, तिच्या लक्षात आलं याच्यात शाप आहे. हे ऐकलं, म्हटली याच्यात शाप आहे. हे ऐकलं सुदामाने. कोणी ऐकलं? सुदामाने ऐकलं महाराज. पण म्हणली माझ्या लेकरांना सकाळी खायला घालायला नाही माझ्याकडं, काय करू. म्हणली यांना भाजूनच काढते. कोणला? त्या हरभऱ्यांना. पाणी लावलं मिठाचं आणि भाजलं, फोटाने केली महाराज त्याची. कुणी?
सांदीपनीच्या पत्नी सकाळची वेळ झालेली आणि सुदामाला आणि कृष्णाला बोलवलं, म्हणले मी काहीतरी तुम्हाला खायला करते, मुलं माधुकरी मागून आणतील, तोपर्यंत तुम्ही काहीतरी समिधा सरपण काहीतरी घेऊन या. गुरुमाईची आज्ञा, हो आज्ञा पालन करता आलं पाहिजे महाराज. गुरु आज्ञा तीर्थी नाहला ना होणी सर्वांगी निवाला, त्रिविध तापे तो सांडवला, पवित्रची जहाला आज्ञा पालन केली. आणि जाता जाता सांदीपनींची पत्नी गुरुमाई म्हटली, सुदामा इकडे ये, कानाला भूक लागते बघ, हे हरभरे तुझ्या जवळ देते, त्याला भूक लागली की त्याला दे, दोघांनी मिळून खा, तुझ्या जवळ देते. दिले तिच्या जवळ. म्हणलं ठीक आहे माई. घातले खिशात. मनात विचार आला, माई रात्री म्हटली याच्यात शाप आहे, जो कोणी खाईल तो दरिद्री होईल. हे बोलणं माईंच्या मुखातलं सुदामाने ऐकलेलं. गेले मनात, सरपण गोळा केलं. पाऊस आला, प्रसंग सगळ्यांना माहिती. आणि दुपारची वेळ झालेली, पावसाने अंग भिजल्यानंतर भूक लागली कृष्णाला. कृष्णा म्हणतो, सुदामा माईंनी तुझ्याजवळ काहीतरी खायला दिलंय ना रे, मला दे ना, मला भूक लागली. सुदाम म्हटला, जर मी माझ्या देवाला हे खायला दिलं तर माझा देव काय होईल? देव दरिद्री झाला म्हणजे जग दरिद्री होईल. जो मागतोय त्याला नाही द्यावं तर पंचायत आहे, नाही द्यावा तर, आणि दिलं तरी सुद्धा धर्म संकट आहे सुदामाबरोबर. सुदाम देवाला एवढा वेडा समजू नका तुम्ही, एकट्याने तो हरभरे खाईल नाही महाराज. काय करू, माझ्या देवाला दिलं तर जग दरिद्री होईल, जगाचा मालक येतो, आणि नाही देवा तर देवाला न दिल्याचं मला पाप लागल. मला ते पाप भोगल, ते सगळं दारिद्र्य मी भोगल. पण देव म्हटला, जर माझ्या भक्ता, देवाला सगळं माहिती आहे काय त्याच्यात, देव म्हटलं माझ्या भक्ताने खाल्लं तर माझा भक्त दरिद्री होईल. बघा देवाच्या समोर दोन प्रश्न आहेत. देवाला वाटतंय माझा भक्त दरिद्री होईल आणि भक्ताला वाटतंय माझा देव दरिद्री होईल, आणि दोघांच्या मध्ये हरभरे. मग म्हणला, हा आपल्याकडून हरभरे घेतल्याशिवाय देव राहणार नाही. झाडावर चढला, झाडावर चढला आणि देव म्हणतोय, अरे तू वर कुठे चालला, मला भूक लागली. हरभरे ते भरा भरा वर गेला आणि ते खिशातले हरभरे काढले, गप्पा 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 सगळे खाऊन टाकले. अरे म्हणले मला दे ना, एक दाना शिल्लक ठेवला नाही. आयुष्यभर दरिद्री राहिला. कोणासाठी? देवाला श्रीमंत केलं. सोन्याची द्वारका दिली मला, अशी तशी नाही दिली, सोन्याची दिली. आणि देवाला कळलं माझं दारिद्र्य गेलं म्हणून मी द्वारकेचा राजा झालो. माझ्या सुदामाने माझ्यासाठी दारिद्र्य पत्करलं. त्या सुदामाचं पांग मला फेडावं लागेल म्हणून त्याला सुद्धा सोन्याची द्यावी लागली. त्याला जाय त्रिविध तुला तुका म्हणे माया ज्ञानेश्वर केलेली शिवा धर्मराजाच्या चरणी समर्पित करत असताना ज्यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली महाराज, पिंपळे जगताप मधील सर्व भजनी मंडळ, रायकर महाराज, मौली महाराज शितोळे असतील, जगताप महाराज इथे बसलेले आहेत. अनेक मंडळी महाराज, आता जुनी मंडळी राहिली नाही कुणी. ज्यांनी या रोपट्याला ज्यांनी रोपटं लावलं ती मंडळी आता कुणीच नाही. वामन काका आहेत सगळी. माझ्या डोळ्यासमोर हा सप्ताह सुरू झालेला आहे. त्याचं एकमेव कारण मी ह्या गावचा जावाई महाराज त्याच्यामुळे. आणि सातत्याने सेवा या ठिकाणी करण्याचा योग मला प्राप्त झाला. मृदुंगमणी दोघेही मला थोडेसे अपरिचित आहेत,
काय नाव महाराज? गणेश महाराज ठाके. गणेश महाराज ठाके. गणेश महाराज आणि मुळे महाराज आले होते तुम्ही बघतोय असं. तरी मला पाहिल्यासारखं मला वाटलं असं. सुंदर महाराज साथ दिली. भजनी मंडळ गोडशे महाराज आहेत. महाराजांनी सुंदर प्रमाणाला सुद्धा अगदी छान साथ दिली. सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. चोपदार महाराज, गोपाळे महाराज, महाराज तुम्ही इकडे आले, तुम्ही तिकडे होते. जागा कमी याच्यावर बोललो असतो पण नाही बोलत आता. असो, सगळी प्रेमाची माणसं ही सगळी महाराज आणि सगळी गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित भगवंत चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करत असताना मनस्वी एक आनंद आहे. आणि संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर थोडस माझ्या मनाला जे वाटलं ते फक्त तुमच्या समोर प्रासादिक स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. जे तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुमाऊलीचं असेल, जे तुम्हाला पटलं नसेल ते माझे दोष असतील असं मी समजतो. आणि भैरवी